नमस्कार, मी ज्ञानेश्वर सुरसे. आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र. आज आपण आलो आहोत CBS या ठिकाणी शिवतीर्थावरती. गेले 43 दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे. जालन्यातील सराटी आंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी एक ठिणगी पेटवली आणि त्याचं वणव्यात रूपांतर झालं असं म्हणायलाही हरकत नाही. आणि आता या ठिणगीचा वणवा कुठं वणवा लावेल सांगता येत नाही. गेली 43 दिवस हे उपोषणकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. जरांगे पाटील यांनी 40 दिवसाचा वेळ दिला होता सरकारला आणि या 40 दिवसात सरकारचं कुठलंही म्हणणं समोर आलं नाही. काल रात्री सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली आहे. आता मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळतोय. आता 43वा दिवस आहे. हे उपोषणकर्ते रात्रंदिवस या ठिकाणी बसलेले आहेत. यांची भूमिका पुढे काय असणार आहे हे आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल सर? मराठा समाज गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत शिक्षण आणि रोजगाराचं आरक्षण मागतोय. महाराष्ट्रामध्ये असलेला बहुतांशी मराठा समाज, आज जर खरं तर मराठा समाजाची लोकसंख्या बघितली तर 5 कोटीपेक्षा अधिक मराठा समाज आहे. या मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आज उद्ध्वस्त झालेल्या आहे. आम्हाला कुठेच आरक्षण नाही, शिक्षणात आरक्षण नाही, रोजगाराचं आरक्षण नाही, शासनाच्या योजनासुद्धा जातीनुसार कास्टनुसार आहे, त्याच्यात मराठा समाजाला घेतलं जात नाही. म्हणजे आम्ही सर्वच पातळीवर उपेक्षित आहे. आम्हाला खऱ्या अर्थाने मराठा समाजाला स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळालेलेच नाही आहे. कारण आमच्या अनेक पिढ्या आज उद्ध्वस्त होत आहे. मुलांना 90% मार्क आहे, 80% मार्क आहे. गोरगरीब शेतकऱ्यांची मुलंसुद्धा हुशार आहे. आणि ही शिकलेली मुलं जेव्हा ॲडमिशनसाठी इंजिनिअरिंग, डॉक्टरेट, MBA अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जायचा प्रयत्न करतात, 90% मार्क असूनसुद्धा आमच्या मुलांची पहिली या दुसऱ्या यादीत नंबर लागत नाही. बरं लागला नाही तर एखाद्या वेळी लागला तिसऱ्या यादीत तर लाख रुपये, 1.5 लाख, 2 लाख, 4 लाख, 10 लाख असं ॲडमिशन फी भरावी लागते. आणि इतर ज्यांना आरक्षण आहे त्या लोकांना खूप कमी 2-3 हजारामध्ये त्यांचं शिक्षण होऊन जातं. म्हणजे आमच्या समाजाने काय म्हणजे मातीतच राहायचं का, असंच मरायचं का? आमच्या शिकलेल्या पोरांना शिक्षणात आरक्षण नाही. दुसरं असं शिकून जर समजा शिक्षण घेतलं, आई वडिलांचं काबाड कष्ट, जमीन जागा गहाण ठेवली, सोनं नाणं मोडलं, मुलगा शिकवला, मोठ्या कष्टाने तो मुलगा शिकला, मग तो नोकरीला समजा त्यांनी ॲडमिशन कुठेतरी त्यांनी प्रवेश घेतला, नोकरीला त्यांनी अर्ज पाठवला, तिथे बी आरक्षण नाही, तिथे बी कोठा मर्यादित. मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण आणि रोजगारामध्ये पूर्णपणे संपवण्याचाच बेत आहे. आणि हा संपवण्याचा बेत आज मनोज जरांगे पाटील आणि आम्ही, आमच्या पिढ्या तर गेल्या, परंतु याच्यानंतरच्या वर्तमान आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांच्या रोजगार आणि शिक्षणासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय. 43 दिवस झाले नाशिकच्या शिवतीर्थावर आम्ही आंदोलन करतोय. आणि हे आंदोलन आम्ही का करतोय तर आज आमचा वेदनेचा बांध फुटलेला आहे. वेदनेचा आम्हाला त्रास होतो, वेदना होतात. आमच्या 100 मुलांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर आम्ही 58 लाखोचे मुकमोर्चे काढले, त्याची जगाने दखल घेतली. मात्र इथला राजकारणी, मराठा समाजाचे आमदार आणि खासदार हे विधिमंडळात मुके आणि बहिरे होऊन बसतात. अरे बाबांनो, आमच्या मतावर तुम्ही घरं भरले, पिढीजात संस्थानिक झाले, मोठमोठ्या संस्था तुम्ही उभ्या केल्या, तुमच्या 10-10 पिढ्या जगतील, पण अरे आपला समाज, आपला शेतकरी जो मराठा समाजाचा तो आत्महत्या करतो आणि त्याच्याच घरातली मुलं शिक्षण आणि रोजगारापासून वंचित राहतात. या वेदना आम्हाला खूप त्रस्त करतात, अस्वस्थ करतात. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीतला मराठा माणूस हा आंदोलन करतोय. आज 43वा दिवसाचं आंदोलन आहे. हे आंदोलन असंच अविरत सुरू राहील, कारण आम्हाला गाडून घेतल्याशिवाय आमच्या पुढच्या पिढ्या या स्वस्थ होणार नाही. आणि त्यांना शिक्षणाचा, रोजगाराचा मूलभूत हक्क आहे. राज्यघटनेच्या पहिल्या परिशिष्टात लिहिलेलं आहे की जो ह्या भारतामध्ये जन्माला आला तो या स्वतंत्र भारतामध्ये त्याला शिक्षण, रोजगार, आरोग्य, त्याच्यानंतर त्याला या सगळ्या गोष्टी, मूलभूत गोष्टी मिळाल्या पाहिजे. मग मराठ्यांना का मिळत नाही? इथे राज्यघटनेचं उल्लंघन होत नाही का? आम्हाला मूलभूत हक्कापासून वंचित का ठेवलं जातं? आमच्या आर्थिक परिस्थितीची नोंद का घेतली जात नाही? याला जबाबदार आजपर्यंतच्या सगळ्या राजकीय प्रशासकीय व्यवस्था आहे. आणि त्यांनी आमचं मानसिक आणि शारीरिक शोषण केलं आहे. आम्हाला फक्त रोजगार आणि शिक्षणाचं आरक्षण पाहिजे. आम्हाला सत्ता स्थानाची काही गरज नाही आहे. आता या 2 दिवसापूर्वी राजकीय जे नेते आहेत त्यांनी सांगितलंय की आम्ही मराठा आहेत, आम्ही कुणबी म्हणून आरक्षण घेणार नाही आहे. या संदर्भात काय सांगाल तुम्ही? मनोज जरांगे पाटील एक गरीब कुटुंबातला, आपली शेती गहाण ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन आंतरवेली जराटी ह्या गावाला
एक गरीब म्हणजे त्या ठिकाणी उपोषणाला बसतो गावाच्या चौफुलीवर. ज्या मनोज जरांगे पाटलाला आम्ही कधी बघितलं नव्हतं, ऐकलं नव्हतं, त्या मनोज जरांगे पाटलाचा हुंकार हा मराठा समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचला. कसा पोहोचला तर त्यांचा निस्वार्थी भाव, त्यांचा प्रामाणिकपणा आणि मनोज जरांगे पाटलांचं त्याग आणि समर्पण या दृष्टीने आम्ही मराठा समाज म्हणून आम्हाला आशा वाटते का आत्ता आम्हाला कुठल्याही मराठा समाजाला नेता नको आहे. आज जे लोक बोलायला लागले ना की आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या, अरे मराठा समाज इथून तिथून सारखा आहे. कुठले 96 कोळी 97 कोळी अजिबात नाही. मराठा समाज छत्रपती शिवरायांना दैवत मानतो. छत्रपती शिवराय सुद्धा कुणबी होते. संत तुकोबराय आमचं दैवत आहे. संत पदाला प्राप्त झालेले या विभूतीचं सुद्धा हे सुद्धा कुणबीच होते. आणि आज 5,500 आज पुरावे आज शासनाच्या ज्या समितीला आपण दिलेले एक पुरावा दिला तरी कायदा बनतो. मग कायदा का बनत नाही? अहो यांनी 40 दिवस मनोज जरांगे पाटलांचं 17 दिवसाचं उपोषण सोडवताना त्यांच्याकडून 30 दिवस मागून घेतले, तर मनोज जरांगे पाटलांनी 10 दिवस अधिक दिले. मग 10 दिवस अधिक दिल्यानंतर राज्य शासनाने कुठले प्रयत्न केले? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने 1 दिवसाचं विधिमंडळाचं अधिवेशन बोलवलं असतं राज्यपालांची परवानगी घेऊन, तर कदाचित कायद्याच्या रूपाने विधिमंडळात ठराव पास होऊन तो केंद्राकडे पाठवून आम्हाला आरक्षण मिळालं असतं. परंतु यांनी कुठलेही प्रयत्न केले नाही. आजही मराठा समाजाला दूषणं देणारे आमच्या समाजातील काही नेते आमच्या अंगावर सोडायचा प्रयत्न केला. सदावर्तेपासून राणे, कदम, त्याच्यानंतर विखे, हे अनेक परत वडेट्टीवार आणि ओबीसीचे नेते हे आम्हाला दोष देतात. अरे बाबा, मराठा समाज तुमचाच मोठा बंधू आहे. गाव खेड्यावर आम्ही सगळे एकत्र राहतो. गाव पातळीवर सर्वसामान्य सगळ्या समाजाचे लोक एकमेकांमध्ये आमची जगण्याची साखळी आहे. आमच्या घरातली भाजी जरी शिजली ना तर शेजारच्या इकडच्या तिकडच्या आम्ही जात बघून देत नाही. तर आमचं खूप प्रेमभाव आहे गाव पातळीवर. आमच्यामध्ये कुठला वैरभाव नाही. आज गाव खेड्यातला ओबीसी बांधव काय म्हणतो माहिती का? मराठा समाजाच्या गरीब कुटुंबांना त्यांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी त्यांच्या पिढ्यांना आरक्षण पाहिजे. मात्र हे नेते आमच्यामध्ये भेद करतात. या भेदाला आम्ही नाकारतो. आम्ही लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने नाशिकच्या शिवतीर्थावर बसलो आहोत. आम्हाला वाटतं आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराने आम्ही हे गांधीजींच्या तत्वाने आंदोलन करतोय. मात्र आमचा अंत सरकारने बघू नये. कारण आता निवडणुका आलेल्या आहे. आता आम्ही गाव पातळीवर बंदी आणलेली आहे. राजकारण्यांना आम्ही बंदी का आणतोय? आमचं त्यांचं वैर नाही हो, वैर नाही आहे. परंतु त्यांनी आम्हाला धोका दिलेला आहे. कारण हा धोका आज नाही दिलेला, गेल्या अनेक वर्ष दिलेला आहे. आम्हाला लोक जेव्हा भेटतात तेव्हा म्हणतात मराठा समाजाचे खूप मुख्यमंत्री झाले, मराठा समाजाचे खूप मंत्री झाले, खूप आमदार झाले, खूप सत्तास्थानं मराठा समाजाने. अरे सगळं बरोबर आहे बाबा, पण त्यांनी आपल्या समाजाला मातीत ठेवलं ना. आमच्या समाजामधलेच मराठा समाजाचे अनंत शेतकरी, लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आमच्या मुलांनी आत्महत्या केल्या. 100हून अधिक मुलं गेले. आईवडील अनाथ होतात, घर उद्ध्वस्त होतं. अशा वेळी समाजातील गोरगरीब जनतेच्या मूलभूत हक्कासाठी, शिक्षण आणि रोजगारासाठी आरक्षण मागतो. आम्हाला खुर्च्या नको, तुमची सत्ताही नको. आमचे जरांगे पाटील म्हणतात की येणाऱ्या पिढ्या मातीत घालू नका. एवढा मोठा 5 कोटी मराठा समाज आहे, ह्या समाजाला जगू द्या. यांच्या पुढच्या पिढ्यांना मूलभूत हक्क, शिक्षण आणि रोजगारासारखा मूलभूत हक्क जो राज्यघटनेने दिला आहे तो मिळू द्या. एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचं दुसरं काहीही म्हणणं नाही आहे. आणि आम्ही तीच अर्थ हाक या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना बी सांगू इच्छितो. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगू इच्छितो. आणि इथल्या सर्व राजकारण्यांना सांगू इच्छितो, बाबांनो, आम्ही तुमचे मतदार आहोत. आम्ही आजपर्यंत तुम्हाला मतं दिले, तुम्हाला खुर्च्या दिल्या, तुम्हाला सत्ता दिले आणि या सत्तेच्या जोडावर तुम्ही मोठे झाले. आम्हाला उपदेश करू नका. आमच्या अर्थ हाक, आमच्या वेदना तुम्ही समजून घ्या आणि आम्हाला मूलभूत हक्काचं आरक्षण द्या. ही मागणी आम्ही प्रामाणिकपणे करण्यासाठी इथे आम्ही शांततेच्या मार्गाने बसलो आहोत. आता 43 दिवस झाले शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. आता यानंतर संपूर्ण गावामध्ये गावबंदीच्या पाट्या लागत आहे. आता तुम्ही पुढं काही, तुम्हाला जरांगे पाटलांसोबत काही बोलणं झालंय? पुढं काय ध्येय धोरणं ठरणार आहेत तुमचे? आता 40 दिवस दिले नव्हते जरांगे पाटलांनी. एकनाथ शिंदेंनी, मुख्यमंत्र्यांनी मागून घेतला होता वेळ 30 दिवसाचा. फक्त 10 दिवस जास्त दिले होते. त्याच्यामुळे त्यांनी मागून घेतलेला वेळ पण संपलेला आहे. आणि 40 दिवसानंतर खऱ्या अर्थाने
आपण त्यांच्या आंदोलनाच्या समन्वयाने हे आंदोलन चालवत असल्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये जे काही राजकारणी आहे, आमदार, खासदार, मंत्री असतील, त्यांनी कुठल्याही उपोषण स्थळावर जायचं नाही आणि गावात पण जायचं नाही. त्यांनी त्यांचे काम, त्यांना ज्या गोष्टीसाठी समाजाने निवडून दिलेलं आहे ते त्यांचं काम त्यांनी इमानीद्वारे आतापर्यंत केलेलं नाही. त्याच्यामुळं खासदार असेल त्यांनी संसदेत जावं, आमदार असेल त्यांनी विधानसभेत जावं, तिकडं झक मारावी आणि आमच्या आरक्षणाचं काय झालं हा जो प्रश्न आम्ही मागचे 60 दिवस विचारतोय जरांगे पाटलांच्या माध्यमातून असतं, परंतु त्यांनी कुठलीही आतापर्यंत एकही कृती अशी केली नाही का बा समाजाला आरक्षण मिळेल. म्हणून या समाजाच्या वतीने, मराठा समाजाच्या वतीने सगळ्या आमदार खासदारांना आमचं निवेदन राहील का तुम्ही आता शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाला गालबोट न लावता तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा, अन्यथा तुम्हाला कुठल्या गावात नाही आणि गल्लीतही समाज फिरून देणार नाही. आपण बघू शकता की 43 दिवसानंतर संपूर्ण उपोषणकर्ते हे आक्रमकतेच्या पवित्र्यात आहेत आणि लवकरात लवकर हे सरकारने निर्णय घ्यावा. यानंतर आपण बनकर साहेबाला विचारू. काय सांगाल बनकर साहेब? तसं जर पाहिलं तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गावबंदी लागलेली आहे. जवळजवळ दररोजचा आकडा जर आपण पाहिला तर परवा तो 40% होता, आज तो 50% झाला, उद्या 60% होईल, 75% होईल आणि थोड्या दिवसात 100% गावबंदी व्हायला सुरुवात होईल. आता आमचे नानासाहेब रामभाऊ असो यांनी जे सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं की जे आमदार आणि खासदार आहे, जे लोकांच्या मतावर निवडून दिलेले, त्यांचं काम होतं ह्या 60 दिवसाच्या काळामध्ये की असेंब्लीमध्ये जायचं, लोकसभेत जायचं आणि तिथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी प्रयत्न करायला, आवाज उठवायला पाहिजे होता. तो त्यांनी उठवलेला नाही. म्हणून संपूर्ण समाज त्यांच्याविरुद्ध नाराज आहे आणि त्यामुळे ह्या आमदार आणि खासदारांनी, जे नेते असतील, एखाद्या पक्षाचे नेते असतील, त्यांनीसुद्धा याची काळजी घ्यायला पाहिजे की काय होतं, यांच्या ज्या कृत्यामुळे यांना निवडून दिलं राहतं समाजाने. समाजाला त्यांच्याकडनं अपेक्षा असते की समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे, परंतु ते करत नाही. ते फक्त मुक्या पावली सगळे राहतात, बोटवरती करतात, पंतप्रधान सांगेल किंवा मुख्यमंत्री सांगेल ते ऐकत राहतात. तर त्यांनी काहीतरी हालचाली करायला पाहिजे होत्या. इवन मुख्यमंत्र्यांनी हालचाली करायला पाहिजे. काल टाईम संपला 40 दिवसाचा, लगेच ते एक हाफ आणि दोन नाही, एक फुल आणि 2 हाफ लगेच दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर ही जी गडबड आहे ही अगोदर करायला पाहिजे होती त्यांनी. ती अगोदर काय केली नाही त्यांनी. ह्या ज्या हालचाली आहे, असेंब्ली बोलवायची, त्याच्यामध्ये ठराव मंजूर घ्यायचा, तो वरच्या लोकसभेमध्ये पाठवायचा, पंतप्रधानांचे लाडके त्यांना भेटून त्यांच्याकडनं मंजूर करून घ्यायचं. बरोबर आहे का नाही? हे टाळाटाळ करताय असं म्हणायचं आहे तुम्हाला? बरोबर आहे. कारण मनोज जरांगेंनी काय सांगितलं होतं की ज्या वेळेला अंतरवेली सराटी इथे पोलिसांनी हल्ला केला, त्यावेळी पोलिसांनी हल्ला करायच्या वेळेला उलट तिथल्या नागरिकांवर गुन्हे दाखल झाले. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही हे गुन्हे मागे घेऊ, 2 दिवसात मागे घेऊ. परंतु एकंदरीत पाहता शासनाच्या हालचाली याच्याबद्दल काहीही दिसून येत नाही. उलट तो उपमुख्यमंत्री म्हणतात, म्हणजे गृहमंत्री ते म्हणतात CID चौकशी लावायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? हे तुम्ही आम्हाला घेण्याचा प्रयत्न करता का? जरांगे पाटलांना ते घेण्याचा प्रयत्न करतात का? ही अशी शंका उत्पन्न होते. याच्यामुळे हा समाजामध्ये संशयाचं वातावरण निर्माण होत आहे. आज सदावर्तेंनी सांगितलंय की मनोज जरांगे पाटलावर गुन्हा दाखल करा. आता सदावर्ते या काय लायकीचा माणूस हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलत नाही, पण यांना जास्त खदगद आहे, म्हणजे खाज आहे की उठसूट प्रसिद्धीसाठी येण्यासाठी मनोज जरांगेचं नाव घ्यायचं आणि त्याचा बोलवतात आणि कोण आहे.
अनाजी पंत आहे. तर याबाबत आम्ही मागच्या वेळी ज्या वेळेला पहिल्या वेळेला ते बोलले होते सदावरती, त्याच वेळी आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं की यांना तुम्ही आवरा, नाहीतर याचं काही होऊन जाईल. त्याचप्रमाणे ते शांत बसलेच नाही. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरलंच नाही. वास्तविक त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करायला पाहिजे होती. कारण मनोज जरांगे पाटील काही बोलत नाही, हे स्वतःहून बोलतात. त्याच्यामध्ये ह्या शासनाने उलट आमचं असं म्हणणं की मराठा समाजातील काही नेत्यांना यांनी पुढं केलेलं आहे. एक रामदास कदम, दुसरे ते राणे, त्यांचे 2 पिल्लं, यांना ते बोलायला लावतात. त्यांना कोणी विचारतच नाही ना, पण हे स्वतःहूनच बोलतात असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. यांना कोणी विचारतं का? समाज विचारत नाही ना. आणि त्यांची लायकी काय आहे सगळ्या समाजाला माहिती आहे, हे कोणत्या पद्धतीची आहे. माझं नाव ज्ञानेश्वर कवडे. आरक्षण हे मुलांना पाहिजेलच, कारण माहिती आहे का, मराठा समाजाचे मुलं आहे ना, त्यांना 90% 95% मिळूनसुद्धा त्यांना नोकरी लागत नाही आहे. आणि त्यांना ॲडमिशन ज्या ठिकाणी घ्यायचं असतं त्या ठिकाणी लाखो रुपये त्यांना भरावं लागतात. या ठिकाणी आरक्षण हे भेटलंच पाहिजे, कारण ही मागणी आहे 40 ते 45 वर्षापासून मागणी होती. पण त्या ठिकाणी जे काही आमदार, खासदार आणि यांनी या ठिकाणी मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे. आणि मराठा समाजाचे म्हणजे 2016पासून त्याच्या अगोदरपासून इतक्या आत्महत्या होत आहेत ना, कारण त्या ठिकाणी आरक्षण नसल्यामुळे आणि बाकीच्या सवलत गव्हर्नमेंटच्या भेटत नसल्यामुळे त्या ठिकाणी आमचा समाज हा देशोधडीला जात आहे. मी ज्ञानेश्वर सोरासे, सह कॅमेरामॅन विक्रम गायधनी, आपला महाराष्ट्र, नाशिक. युवकां